अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली आणि या गारपिटीमुळे कांद्याचं जितकं पीक आले होतं तितकं सगळं भुईसपाट झालेलं आहे। मका आणि वाटाणा सुद्धा भुईसपाट झाल्याचं पाहायला मिळतंय। कवठा आणि धांदरफळमध्ये वीज पडून 2 गायींचा मृत्यू झालाय। प्रशासनाने पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी सध्या केलेली आहे। बातमी पाहतो अहिल्यानगरच्या शिर्डीमधून। आणि कशा प्रकारे गारपिटीमुळे ही पिकं भुईसपाट झालेली आहेत। शेतकरी बराच हातबल झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं बरंच नुकसान सुद्धा झालेलं आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो तेव्हा ही कांद्याची दृश्य। नांदूर खंडारमध्ये इथे गारपीट झाली। गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं हातोंडात नुकसान झालं। त्याच्यामध्ये कांदा पीक भिजलं गेलं, कांद्यांच्या बोडक्या भिजल्या गेल्या। ऐन वेळेला पाऊस झाल्यामुळे धान्य भिजलं गेलं। काही ठिकाणी वाटाण्याचे नुकसान झाली। या ठिकाणी जवळजवळ 70-80% या शेतकऱ्याचे नुकसान या ठिकाणी झालेली आहे। त्या शेतीमालाचे जे उत्पन्न बाहेर ऐन वेळेला शेतकऱ्यांनी साठवायचे होते ते त्याला टाईम नाही मिळाल्यामुळं सर्व या ठिकाणी त्याची नुकसान झालेली आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला जीवन जगणं फार अवघड झालेलं आहे। तेव्हा या ठिकाणी सरकारने यांची काळजी घ्यावी ही मी विनंती करतो।